आदर्श बोलीन आदर्श बोलीन आदर्श चालीन आदर्श करीन जनलोकी आदर्श ऐकीन आदर्श पाहीन स्मरण ते ध्यान विटेवरी। प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडला अभंग ब्रह्मनिष्ठ ब्रह्मविद वरिष्ठ परमपूज्य भगवान महाराज आत्मपर प्रकरणात मोडणारा असा अभंग हा सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचा विचार करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा की या पुण्यपवित्र सिद्धांताश्रमामध्ये हा सेवेचा योग महाराजांच्या कृपेनं माझ्या वाट्याला आलेला आहे। वास्तविक माझा जर विचार केला नव्हे बहुश्रुत काय नव्हे ज्ञानशील दासमी दुर्बळ वैष्णवांचा दास्यत्व म्हणून घेण्याच्या लायकीचा मी नाही। तरी पण सेवा महाराजांनी माझ्या वाट्याला दिले हा त्यांच्या मानाचा मोठेपण आहे। विठ्ठल विठ्ठल महाराजांची जी अभंग रचना आहे अनेक प्रकारची ग्रंथरचना त्यांची आहे। 2424 त्यांचे अभंग आहेत। भक्ती रसायन सिद्धांत बिंदू शिवमहिमा स्तोत्र भगवद्गीता आदी ग्रंथही निर्मिती केलेली आहे। परंतु त्यांनी केलेल्या जी अभंग रचना आहेत त्यांच्यावर आक्षेपाचा सूर ऐकायला मिळतो। त्यांच्या अभंगावर आक्षेप घेणं म्हणजे आपल्या अपरिपक्व बुद्धीचं दर्शन ह्या जगाला दाखवलं आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग जे आहे परमपूजनीय गुरुवर साखरे महाराज यांच्या सानिध्यामध्ये बरेच दिवस महाराज राहिलेत आणि श्रीगुरूच्या मार्गदर्शनानुसार जी केली निष्काम साधना आहे त्या साधनेमुळं अव्यात अनुष्ठानामुळं प्राप्त झालेली गुरुकृपा आहे त्याचंही लक्षण आहे। निष्काम साधनेमुळे गुरुप्रसाद प्राप्त होतो त्याचंही द्योतक आहे। साधनेच्या जोरावर प्राप्त झाली ही त्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती आहे। अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेली स्फूर्ती जी आहे ती दाबण्याचा प्रयत्न केला दाबत नसते। का कमळ कन्यका झालेपणे हृदयाच्या मकरंदा ते राखून येणे दे राया रंका पाळणे आमोदाचे। या कमळ जर विकसित झालं तर त्याचा परिमळ ते दाबू शकत नाही, ते सर्वांना देत असतं। त्याच न्यायानं अभंगाच्या हे अभंग जे आहेत महाराजांच्या अंतःकरणाची स्फूर्ती आहे आणि अभंगाचे शब्द जे आहेत शब्द तुम्ही आम्ही उच्चारतो, संत महात्मे उच्चारतात, पण तो शब्द उच्चारण करणारा कोण आहे त्या अधिकारावर त्या शब्दाची किंमत अवलंबून आहे। विठ्ठल
नोट म्हणजे कागदाचा तुकडा. पण त्या कागदाच्या तुकड्याच्या मोबदल्यात जगात आपण कोणती वस्तू खरेदी करू शकतो. काय कारण त्याचं? त्याचं एकच कारण आहे की त्या नोटेवर असणारं अभिवचन जे आहे गव्हर्नरचं, आय प्रॉमिस टू बेअरर, काय पे टू समाफर बीज 10, 20, 100 वगैरे जे असेल, 200 वगैरे जे असेल ते नोट जेवढ्याची असेल तेवढं मैं धारक को अभिवचन वचन देता हूँ. त्या गव्हर्नरचं वचन असतं ते, त्याच्यामुळं कागदाच्या मोबदल्यात आपण वस्तू खरेदी करू शकतो. तर हे ते शब्द त्यांच्या अधिकारामुळे त्या शब्दाला महत्त्व आहे. तसे संत महात्म्यांचे जे शब्द आहेत त्यांचा विचार का करता महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचे जे दोष असतात, भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्मनाटा, पाठ वगैरे जे दोष आहेत ते दोष संत महात्म्यांच्या वचना ठिकाणी नसतात. म्हणून त्या शब्दाचा विचार आहे विठोबार. संत महात्म्याच्या शब्दाचा विचार का करायचा आहे त्याचं कारण असं आहे की त्या शब्दाचा जर स्पर्श अंतकरणाला झाला आपलं अंतकरण पवित्र होतं. काय अंतकरण पावित्र्यामध्ये ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो आणि ज्ञानामुळे जीव मुक्त होतो. अशी परंपरा आहे म्हणून त्या शब्दाचा विचार आहे. असो, अभंगाचा विचार करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, सिद्धांताश्रमामध्ये परमपूज्य भगवान महाराजांच्या मार्गदर्शनानुसार सद्भाविक मंडळीच्या सहकार्याने दरवर्षी हा सप्ताह साजरा होतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की सप्ताह कशा करता, काय सप्ताहाचा उद्देश काय, कशा करता. वास्तविक हा जो प्रश्न आहे प्रवाहातली जी मंडळी यांच्या मनात मध्ये उद्भवू शकत नाही, पण प्रवाहाच्या बाहेरची जी मंडळी त्यांना वाटा उपद्व्याप कशा करता. विठोबर सप्ताह हे धर्म कार्य आहे. धर्माचा जर उत्कर्ष होत असेल तिथं पाप थांबलं जात असतं आणि धर्माचा उत्कर्ष झाल्याने तर पाप वाढायला लागतं. महाभारतामधला प्रसंग आहे, राजा करंदम आणि महर्षी उतथ्य यांचा संवाद आहे. काय उतथ्य म्हणतात की राजा, यदि
उच्छिदते धर्म पापो वर्तते महान भयमाहू दिवा रात्र यदि पाप न वार्यते. पापाचं जर निवारण झालं नाही तर मनुष्य सुखाने झोपू शकत नाही. अधर्माने वाढलं तर पाप वाढतं आणि पाप वाढलं तर मनुष्य रात्रंदिवस सुखानं असू शकत नाही. म्हणून पाप निवारण्याचं साधन म्हणजे सप्ताह. विठ्ठल दुसरी गोष्ट अशी आहे, देव दुर्लभपणे प्राप्त झाला की ज्या मनुष्य जन्माच्या भिके स्वर्गाचं देव करतात त्यांना मिळत नाही. आम्हाला मिळाला त्याचं महत्त्व कळत नाही. ते अपेक्षा करतात. गायन्ति देवा किल गीतकानी धन्य असतो ते भारत भूमी भागे. काय भाग्यवान लोक असतील हो. मृत्युलोकी भावा इच्छिताति देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा. तारतम्याने जर विचार केला स्वर्गीचे अमर दिव्य देहधारी आहेत आणि आमच्या शरीराचा जर विचार केला यत्किंचितही चांगला पदार्थ त्यात नाही. उलट चांगले पदार्थ याच्या सान्निध्यात आले ते चांगलं ठेवत नाही. शरीर चांगलं का वाईट? मग नुसतं वाईट लाग म्हणा अत्यंत वाईट. मी बोलतो असं नाथराय बोलतात. शरीर ऐसे हो खटे पृथ्वी नाही पृथ्वी माझी नाही कोठे. शरीरासारखी अत्यंत वाईट वस्तू कोणतीच नाही पृथ्वीमध्ये. चांगले पदार्थ या सान्निध्यात चांगले राहू देत नाही. माऊली सांगतात नाना सुद्रव्य गोमटी झाली शरीरी पैठी हो निठाती किरटी मळोची जेवी. पक्वान चांगले आहेत कुठपर्यंत? ताटात आहे तोपर्यंत. जास्तीत जास्त हातात आहे तोपर्यंत. हाताची जागा सुटून पोटात गेले दुसरे परिणाम काय त्याचा? हो निठाती किरटी मळोची जेवी. एवढं अत्यंत वाईट शरीर पुन्हा याच्यात एकही वस्तू चांगली नाही. पहा शरीरात वाईट वस्तू कोणत्या आहे आणि किती आहे याचाही विचार शिवगीतेमध्ये प्रभुरामचंद्रांनी भंगाशंकर यांचा संवाद त्यामध्ये आलेला आहे. पाणी याच्यात 10 अंजुळी, रस 9 अंजुळी. रसाचा याचा ऊसाचा नाही बरं, आंब्याचं नाही. रस म्हणजे आपण जे अन्न भक्षण करतो ते पचण्याकरता 5 दिवस लागतात 7 दिवस लागतात. तो रस 9 अंजुळी. रक्त 8 अंजुळी. विष्ठा 7 अंजुळी. श्लेष्म शेंबूड बेडिक 6 अंजुळी. पित्त 5 अंजुळी. मूत्र 4 अंजुळी. 3 अंजुळी वसा. मसे म्हणजे मासाचा तेलकट त्याला वसा म्हणतात. मेध म्हणजे चरबी 2 अंजुळी. हो
मज्जा, हाडाचा जो पोकळ भाग असतो त्यामध्ये जो पदार्थ होतो त्याला मज्जा म्हणतात, एक अंग. आणि पुरुषाचे शरीर असेल तर शुक्र, माता भगिनी शरीर जर असेल तर शोणित, अर्धांग. किती झालं सगळे? 55.5 अंजुळे हा मसाला आहे. आणि एकही चांगलं नाही, पायासारखं नाही. असंही जरी असलं तरी स्वर्गाचे देव, दिव्य देहधारी याची अपेक्षा करतात. काय कारण असेल हो? विठोबा एकच कारण आहे. अरे याने ज्या करता येते त्या देहानं करता येत नाही. याची देही घाल देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे, भगवत भजन या देहामध्ये घडतं. वैशिष्ट्य असं आहे, दिव्यधारी दिव्य देहधारी देवाचं शरीर असेल, कर्माचं स्वातंत्र्य त्यांना नाही. देवयोनी ही भोग योनी आहे. एवढंच की त्यांचे दिव्य भोग आहेत. पशुपक्षादी योनी जी आहेत ती सुद्धा भोग योनी आहेत. फरक एवढे त्यांचे निकृष्ट भोग आहेत. पण मनुष्य जन्माचा जर विचार केला तर माणसाला कर्माचं स्वातंत्र्य, न्यायशास्त्रामध्ये स्वतंत्र कर्ता म्हणलंय. आपण काय करायचंय ते करू शकतो या जन्मामध्ये. केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर्मे जाणून यात. करायचं ते याच जन्मात कर्म करण्यास स्वातंत्र्य आहे. पण करायचं तर काय करा? हे साडेतीनच शरीर आहे, फक्त खाण्यापिण्याकरता हे नाही, आपल्या जीवाचं यथार्थ कल्याण करण्याकरता आहे. करणे ते हेची करा, नरका घोडा का जाता? अरे आडराने पळायला तेवढाच त्रास, आणि सडकणी पळायला तर तेवढाच त्रास. मग सडकेने का पळायचं नाही? वाईटही कर्म करायचं, त्याच्याकरता तोच त्रास. आणि चांगलं कर्म केलं तर त्रास नाही तेवढा. काय
उलट जगात किंमत आहे. पण करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता. करा रे बापानं साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. म्हणून मनुष्य जन्म जो आहे, जन्म मरणाच्या अनष्ट परंपरेतून मुक्त होण्याकरता हा जन्म आहे. पण याच्याकरता कथा कीर्तन भजन वगैरे याच्या करता येत. या सप्ताहामध्ये आपण सिद्धांत रामायण श्रवण करतो. रामायण काय कायच आहे काय. काही की लोक म्हणतात रामायण काय, त्या वाल्मी काय वाली सुग्रीवाच्या कथा आहेत त्या काय त्यामध्ये रामायणामध्ये काय. अरे रामायणामध्ये जीव संसाराच्या प्रत्येक पैलूचा विचार आहे. मनुष्य जीवन सुखावं कसं होईल याचा विचार रामायणामध्ये आहे. काही मनुष्य रामायण या ग्रंथामध्ये, रामायण म्हणजे भगवान प्रभुरामाचं दिव्य चरित्र आहे. एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एक एक अक्षर महान पापाचा नाश करणार असं आहे काय. असंही असताना 4-2 इंग्रजी पुस्तक शिकणारा माणूस काय उपेक्षित भावने त्याकडे पाहतो. दृष्टांत सांगतो आपल्या लक्षात येईल. एक महात्मा रामायणाचार्य होते. त्यांना दुसऱ्या गावाला रामायण वाच्याकरता जायचं. गाव ते रेल्वे स्टेशनचं होतं जिथून जायचं ते. आणि स्टेशन लहान असल्यामुळं गाडी जास्त वेळ थांबू शकत नव्हती. गाडीला टाईम होता. तो महात्मा त्या बेंचवर बसलेत आणि रामायण पाहत बसले, वाचत बसले. गंमत अशी, एक सुशिक्षित जोडपं आणि त्यांचे दृश्य पाहिले. ते दृश्य पाहता बरोबर यांची अलर्जी निर्माण झाली. यांना कपड्याला आठ्या पडायला लागल्या आणि अपशब्द बाहेर पडायला लागले. काय लोक आहे, काही कळत नाही काय पडले त्या रामामध्ये. कुठे रामायण वाचत बसतात. असं तो पुटपुटत गेला. महात्मे आपल्या बहिणीमध्ये होते. त्यांनी ऐकलं त्यांनी ऐकणं केलं. हो, भुंको ती द्यावी भुंको, आपण त्याचे नाही शिंको. कुत्र भुकत राहिलं आपण भोकू द्यावं का. आपण भुकतो त्याच्यावर. भोकणं शहाणपणाचं नाही. महात्म्यांचे शब्द ऐकले. तेवढ्यात गाडी आली. स्टेशन लहान होतं. गाडी कमी वेळ थांबणारी होती त्या ठिकाणी लहान असल्यामुळं. महात्म्याने आपलं साहित्य आवरलं, डब्यामध्ये जाऊन बसले. आणि हा जो बहादूर त्या महात्म्याला अपशब्द बोलणारा तोही उठला आपल्या पत्नीसह. अगोदर तो डब्यात जाऊन बसला. गाडी चालली, पत्नी खाली राहील काय. मग पाहायला लागला अरे आपली मिसेस खालीच आहे. मग बोंबलायला लागला. एका सभ्य भल्या माणसं बोलू नको म्हणे. साखळी ओढ म्हणे. साखळी ओढली, गाडी थांबली. महात्मा म्हणायला लागले भल्या माणसा, अरे तू जर रामायण ऐकलं असतं तुझ्या अवस्था झाली नसती. तू म्हण कशी काय. रामायण ऐकलं असतं तर तो तुझ्या लक्षात आलं असतं काय. ज्यावेळेस त्या केवटाने पाय धुतलेत. पाय धुतल्यानंतर मग नावेत बसायचं. अगोदर कोण बसलं,
सीतेला बसवलं. राम सखा तव नाम मगाई. हा, प्रिया चढाई चढे रघुराई. आधी सीतेला बसवलं मग ते बसवलं. सामान्य व्यवहार शिकवण्याच्या व्यवहारातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा रामायणामध्ये आहेत. प्रभू रामचंद्राचे चरित्र आहेत काय, ते श्रवण केलं असता ताकद त्याची अशी आहे. आपण पहा, सटवीच्या राती नविसंबे जेवी वाती. सटवीची रात म्हणजे श्री बाळांचे झालं 5वीचा दिवस. त्या दिवशी त्या स्त्रीच्या पलंगाजवळची म्हणा का बाजूजवळची जी दिवा आहे त्या मावल्या विधू देत नसतात. काय कारण काय हो, समज असा आहे त्यांचा की अंधार असं सटवील आणि भलतं सलतं या बाळाच्या कपडावर लिहून दे. काय म्हणून ते वाट ठेवतात. आणि त्या दिवशी जर लिहिलेलं जे आहे ते मग पुन्हा ते पुसलं जात नाही. सटवीचे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फेटून येणे. त्या कपाळाचे शब्द अक्षर जे आहेत ते पुसता येत नाहीत. पण लक्षात घ्या, रामायण श्रवण जर केलं तर कपाळाचे लेख मिटू शकतात. म्हणून रामायण ऐकायचं. सर्वसामान्य व्यवहार संसारामध्ये मुलाचं प्रेम बापावर, बापाचं प्रेम मुलावर, बंधूचं प्रेम बंधूवर. काय व्यवहारातले प्रत्येक शिकवण त्या रामायणामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे मनुष्याचे घडत जात असते. मनुष्याच्या जीवनामध्ये चरित्र हा महत्वाचा भाग आहे. पण चरित्र केव्हा बिघडतं माणसाचं, मी नेहमी सांगत असतो. पर्वताच्या शिखरावर घसरल्यामुळे एकदाच मरतो. पण चारित्र्याच्या शिखरावर घसरलेला असेल त्याचे हजारो जन्म मातीत जातात. गिरी पर गिरते गिरे मरे एक ही बार. जो चरित्र गिरते गिरे बिगडे जन्म हजार. चरित्र बिघडतं का, आदर्शभूत चरित्र समोर नसतं म्हणून समाजाकरता आदर्शभर चरित्र कोणाचं असेल तर ते प्रभू रामचंद्राचं आहे. त्याचं श्रवण महत्व. विठोबा आपण अभंगाकडे वळू. या अभंगामध्ये आपलं जीवन व्यतीत होण्याकरता माणसानं कसं वागावं, काय ऐकावं, काय पाहावं, कसं बोलावं, जीवन यात्रा सफल होण्याकरता कसं अनुकरण करावं त्याचा विचार येतात. हा प्रश्न महाभारतामध्ये आलेला आहे. धर्मराज आणि भीष्माचार्य यांचा संवाद. धर्मराज पितामह भीष्माला विचारतात की पितामह किम कर्तव्य मनुष्यानाम लोकयात्रा हि तीर्थना कथम वै लोकयात्रा तो किम शिलशी समाचरित. पितामह, मनुष्याने आपलं जीवनयात्रा सफल होण्याकरता काय करावं, कसं वागावं, कोणतं आचरण केलं असतं जीवनयात्रा सफल होईल. हा प्रश्न कोणाचा आहे?
धर्मराजाचा प्रश्न आहे. कोणाला विचारतात? पितामह भीष्माला विचारतात. तो त्यांचा प्रश्न नाही, तो तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे. काय प्रश्न त्यांना जरी विचारला, धर्मराज जरी विचारतात, तरी पण हा प्रश्न आमच्या जीवनाशी निगडीत आहे. जीवनयात्रा सफल होण्याकरता कसं वागावं? किम शिलस्य समाचार आहे. काय पितामह उत्तर देतात. शारीरम त्रैविधम कर्म वाचाचापि चतुर्विधम मनुष्यम मानसम त्रैविधम कर्म. काय दशकर्म पथांस त्यजेत. शरीराकडून 3 कर्म होतात, वाचेकडून 4 कर्म होतात आणि मनाकडून 3 कर्म होतात. कायिक, वाचिक, मानसिक असे 10 कर्म मनुष्य करतो. काय पण ते कर्म शास्त्र विरुद्ध होत असेल ते माणसाचं पतन आहे. म्हणून गुणयुक्त जे कर्म आहेत असे 10 कर्म माणसानं आचरण करावे. आता शरीराचे कर्म कोणकोणते? विठोबा रखमा शरीराचे 3 कर्म वाईट की जीवाला जे पतनाला घालवतात, 3 कर्म आहेत. अदत्तानम उपादानम हिंसाच अविधानता परोपकार सेवाचं शारीरम त्रिविधम. काय अदत्तानाम उपादान, दुसऱ्याची वस्तू काय बळजबरीनं त्याच्या इच्छे नसताना स्वीकारणं एक पहिलं शरीराचं पाप. हिंसाचैव अविधानता, अविधानता करणं घडणारी हिंसा हे शरीर दुसरं कर्म आहे. परोपकार सेवाचं व्यभिचार हे 3रं कर्म आहे. हे शरीराचे 3 कर्म झाले. वाचीचे 4 कर्म आहेत. काय कोणते? पारुष्यम अमृतम चैव पैशुनम चाप्य सर्वशः असंबंध प्रलाशाप्य वाङ्मयस्या चतुर्विधम. काय पारुष्यम कठोर बोलणं की ज्या बोलण्यामुळं दुसऱ्याचं अंतकरण दुखत असेल, ते शब्दांकडे टोचत असतील असं बोलणं त्याला पारुष्य म्हणतात. पैशून्य चुगली लावणे, याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली याच्याजवळ, त्याला पैशून्य म्हणतात. अंधृत खोटं बोलणं. काय असंबंध प्रलाच्या. काय ज्या शब्दाचा उच्चार करण्याचे म्हणजे काही गरज नाही असे शब्द उच्चार करणं त्याला असंबंध प्रलाप म्हणतात. हे वाचीची 4 कर्म आहेत. काय अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, हो दोष बोलिला,
आदर्श बोलीन, आदर्श करीन, आदर्श राहीन जनामध्ये, आदर्श बोलीन. हे जे दोष सांगले 4 दोष, हे 4 दोष टाळून बोलणं म्हणजे आदर्श बोलणे. माऊली ज्ञानेश्वरमध्ये 11 दोष सांगतात वाचायचे. काय साहित्यशास्त्रामध्ये 18 दोष सांगितलेले आहेत. काय आदर्श बोलणं म्हणजे थोडक्यात सांगायचं सत्य बोलणं. साचानी मवाळ मितले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात अनृतम अप्रियम, एष धर्म सनातन. सनातन धर्म कोणता आहे? सत्य बोलायचं, प्रिय बोलायचं. काय हा मुख्य धर्म आहे. म्हणून सत्याची फार मोठी ताकद आहे. हो काय श्रुती सुद्धा ते सांगते, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात अमृतम अनृतम अप्रियम. काय श्रुती शब्द आहे ते. खरं बोलण्यामुळं, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरे. खरं बोलण्याकरता किती पैसे लागतात भाऊ? पैसे लागत नाहीत, पण त्याचा परिणाम काय? अरे सत्यामुळं आत्मसाक्षाचा अधिकार प्राप्त होतो. सत्येनं लभस्त फसा हेश आत्मा. काय सम्यक ज्ञान ब्रह्मचर्येन नित्यम. सत्य बोलण्यामुळं आत्मसाक्षाचा अधिकार प्राप्त होतो. प्रसंग आहे पहा मार्कंडेय पुराणामध्ये. भजन करा सांगतो तो. मार्कंडेय पुराणामध्ये प्रसंग आहे. राजा हरिश्चंद्र यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये राज्य दान दिलं असं स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न ती चिंतन करत राहिले. सकाळी मग आपल्या राणीला सांगायला लागले असं स्वप्न पडलं बा. स्वप्नामध्ये राज्य दान दिलं. मग काय करू आता? सल्ला विचारतात. कोणाला? राणीला सल्ला विचारतात. राणीनं काय म्हणा, स्वप्न विचारले वाया जाईल रे, स्वप्नातलं खोटं असतं असं म्हणावं तिनं. आपल्यासारख्या स्थितीत तर असंच म्हटलं असतं. स्वप्नातलं काही खरं असतं का? पण तिचे उद्गार काय आहेत? त्याचे चिंता महाराज स्वधर्म मनुपालयन, प्रेतवद वर्जिनोहि नरसत्य बहिष्कृत. महाराज आपलं स्वप्न पडलं ते जरी असलं तरी ते खरं करून दाखवा. काय स्वसत्य मनुपालयन प्रेतवत वर्जिनोहि नरसत्य बहिष्कृत. ज्याच्या जीवनात असत्य घडत असेल तो प्रेत जसं स्पर्श करण्याच्या लायकीचा नाही, तसा तो त्याग स्पर्श करण्याच्या लायकीचा आहे. नान्यम परतरम धर्म वदंती पुरुष ऋषभ. मोठमोठे विचारवान पुरुष सांगतात की याच्यासारखा तो धर्म नाही. काय नास्ते पुरुष व्याघ्र स्वधर्म न पालयन. स्वधर्म पालनासारखा, सत्य पालनासारखा खरा धर्म कोणता नाही. मन महाराज चिंता करू नका. काय ते चिंता महाराज स्वधर्म म्हणून पालयन.
चिंता टाकून द्या, आपलं सत्य, आपलं वचन सत्य करा. काय खोटं जर जीवनामध्ये असेल, काय अग्निहोत्रमधिंत्यंच दानादी सकल क्रिया भवन्ति तस्य वैफल्यम वाक्येशानृतम भवेत. वेदाचा अध्ययन करत असेल, पठन पाठन करत असेल, अग्निहोत्रादी कर्म करत असेल, दानादी क्रिया त्या घडत असतील त्याच्यातून, पण असत्यच त्या जीवनामध्ये असेल तर त्या दानाला, त्या अभ्यासाला काही किंमत नाही. विठोबा आदर हे बोलणं म्हणजे सत्य बोलणं. सत्याचा परिणाम सांगतात. बंदे सतमत छांडिये सत छोड़े पत जाए सत की बांधी लक्ष्य फिर मिलेंगे आए. बंदे सतमत छांडिये, सत्य सोडू नका. दृष्टांत सांगतो आपल्याला. एक राजा होता, अत्यंत सदाचरणी असा राजा. ब्राह्ममुहूर्तावर उठायचा. ब्राह्ममुहूर्ताचे स्नान संध्या व्हायची. एक दिवस आपल्या महालामध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान संध्या करून तो बसलेला आहे. आणि बसला असताना, आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे आम्हाला एक मुहूर्त माहिती बा, गोरज मुहूर्त. दुसरं मुहूर्त आम्हाला माहित नाही. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय तर ऐकून घ्या. 48 मिनिटाचा एक मुहूर्त असतो. काय रात्रीचे 15 मुहूर्त असतात आणि दिवसाचे 15 मुहूर्त असतात. ब्राह्ममुहूर्त म्हणजे 14 नंबरचा ब्राह्ममुहूर्त, 5 नाभस्वत 15 मुहूर्त. ब्राह्ममुहूर्ताला उठायचं म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी 96 मिनिटं आधी उठायचं. तो ब्राह्ममुहूर्ताचा काळ आहे. सूर्योदय दर 2 दिवसांनी बदलत असतात. ते पंचांगात पाहायचे. ब्राह्ममुहूर्त उठून बसले, स्नान संध्या करून बसले दिवाणखान्यामध्ये. दृश्य पाहिलं. एक सुंदर अशी स्त्री दागदागिने नटलेली अशी महालातून बाहेर जाताना पाहत आहेत. विचार, देवी आपण कोण आहात? ते म्हणून मला लक्ष्मी म्हणतात म्हणे. काय विचार तुमचा? नाही, मी इथं राहू शकत नाही. राहण्याचं कारण काय होतं पहा, त्या राजाचा नियम असा होता की गावामध्ये विकण्याकरता ज्या वस्तू आल्या त्या सगळ्या वस्तू करायचे, म्हणजे त्या दुकानदाराकडे पाहायचे, त्या जर राहिल्या त्या सगळ्या वस्तू खरेदी करायच्या, असा नियम होता. एका बाजाराने काय करता आणलं, काय दरिद्री. आता दरिद्र किती दरिद्री करता किती गिऱ्हाईक आहे जगात. हा गा रोग काय रोगिया आवडे दरिद्रिया बरी भोगवी देव बळी अदृष्टेने. बलवान अशा प्रार्थना इच्छा नसताना दरिद्र दुःख भोगावं लागतं. दरिद्र कोण स्वीकारतं? राजाने ती खरेदी केली. लक्ष्मीला माहीत पडलं. दुसऱ्या दिवशी महातून जायला निघाली. मला लक्ष्मी म्हणतात. जिथं दरिद्र वास्तू तिथं मी राहू शकत नाही, मी जाते म्हणाले. राजा काय म्हणतात, हा देवी जाऊ शकता आपण. पुन्हा काही वेळ झाला, एक पुरुष पुन्हा बाहेर पडायला लागला. काय विचारलं राजाने, त्यालाही थांबवलं. का आपण कोण आहात? म्हणे मला दान म्हणतात. तुमचा काय विचार? म्हणे जिथं लक्ष्मीचं अस्तित्व तिथं मी राहत असतो. म्हणे लक्ष्मी गेली मी राहू शकत नाही. म्हणे जा म्हणे. पुन्हा काही काळ गेला, थोडा वेळ गेला, पुन्हा एक पुरुष बाहेर यायला लागला.
त्यालाही थांबवलं. को आपण कोण आहात? मला यश म्हणतात म्हणे. बरं तुमचा काय विचार? म्हणजे जिथं लक्ष्मी असते तिथं दान असतं, आणि जिथं दान असतं तिथं माझं अस्तित्व असतं म्हणे. लक्ष्मी गेली, दानही गेले, त्यामुळे मी राहू शकत नाही. आणि जा म्हणतो मी. लक्ष्मी गेली, दान गेलं, यश गेलं. पुन्हा काही काळानं, काही वेळ गेला, पुन्हा कोणाशी बाहेर पडायला लागला. त्याला थांबवलं. को म्हणे आपण कोण आहात? मला सत्य म्हणतात. म्हणजे सत्य काय? मग तुमचा विचार काय? म्हणे दानही गेलं, यशही गेलं, लक्ष्मी गेली, मी एकटाच राहिलं, मी काही राहू शकत नाही म्हणे. हा ते गेलेच जाऊ दे, तो म्हणले जाऊ दे. वा म्हणे सत्याला परत पाठवलं. परिणाम काय झाला? थोड्या वेळानंतर लक्ष्मी परत आली, त्याच्या मागे दानही परत आलं आणि यशही परत आलं. कशामुळं? सगळे सोडले, फक्त सत्य सोडलं नाही म्हणून. काय? बंदे सतपत छांडिये, सत छोड़े पत जाए, सत की बांधी लक्ष्मी फिर मिलेगी आए. आदर्श बोलणं म्हणजे काय? आदर्श बोलीन प्रथम सांगतात महाराज, सत्य बोलीन सत्य. बर कधी कधी असाही प्रसंग येतो, सत्य बोललं तर पाप होतं आणि असत्य बोललं तरी पाप होतं. असे प्रसंग येऊन येतात कधी कधी. मग त्या प्रसंगी काय करायचं? हो विठोबा खरं बोललं तरी पाप होतं आणि खोटं बोललं तरी पाप होतं. तुम्ही म्हणा हे कसं काय? समाधानच आहे. देवी भागवतामध्ये एक विषय आलेला आहे. काय? एक ब्राह्मणाचा मुलगा अत्यंत बुद्धीन असा, पण कधी खोटं न बोलणारा असा. गायत्री त्याचं ज्यावेळेस 8 वर्षाचा झाला, मौंजी बंधन करायचं तर तो गायत्री म्हणून तरी म्हणू शकत नव्हता. शेवटी वडिलांनी विचार केला की हा आपल्या काही उपयोगाचा नाही, पण त्याला काढून दिलं. तो जंगलात खूप एक पर्णकुटी करून राहायला लागला. योग असा 3 प्रहरचा टाईम आहे. एक रक्तबंबाळ अशी शिकार तो आपल्या पर्णकुटी पुढे बसला असताना एक शिकार जाताना पाहिली. बाण लागलेला आहे, सगळं शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे. ही शिकार ती जाताना पाहिली. अंतकण कळलं ऐ असं तो म्हणायला लागला. आता आई हा सरस्वती बीज मंत्र आहे. काय? आई त्याच्या न कळत त्याच्या मुखातून निघाला. थोड्या वेळाने तो शिकारी जे होतात ते पळत आले त्या शिकारी मागे. त्याला विचारायला लागले, का रे बाबा, इकडे काय आमची शिकार जाताना पाहिली का? यानं पाहिली म्हटलं तर परिणाम काय होईल? शिकारी त्याच्या मागे जाऊन त्याचा प्राण घेतील. म्हणजे याच्या त्या पापाला कारणीभूत कोण? पाहिली म्हणलं तर हा कारणीभूत. न पाहिली मध्ये खोटं बोलण्याचं पाप. मग पाप तर लागलं ना पाहिजेत आणि संभाषण तर झालं पाहिजे. आई हा जो आई असं त्याने उच्चार केला तर सरस्वतीचा बीज मंत्र होता. त्याच्या वाचेवर सरस्वती बसली आणि त्याच्या मुखात एक श्लोक बाहेर पडला. या पश्यती सा न प्रत्ये, सा पश्यती या न प्रत्ये. काय? अरे ज्यानं पाहिलं ते बोलत नाहीत आणि जे बोलते त्यानं पाहिलं नाही.
काय आपल्या स्वार्थाकडे विचारलं पुन्हा पुन्हा विठ्ठल म्हणून सत्य बोल, आदर्श बोल म्हणजे सत्य बोल. मी श्लोक सांगून गेलो उपनिषद, सत्येन लभस्तपसा हेच आत्मा सम्यक ज्ञान ब्रह्मचर्येण नित्यम. हो, सत्यामुळं आत्मसाक्षात्काराचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून सत्य बोल. गेली लक्ष्मी परत येते म्हणून सत्य बोलावं. तिसरी गोष्ट अशी आहे की वाचा सिद्धी प्राप्त होते. काय कशात परिणाम आहे? हा खरं बोलण्यात परिणाम आहे. ज्ञानोबरायाच्या बोलण्यामुळं स्त्रीचा पुरुष झाला. कशामुळं? वाचा सिद्धी. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातळी प्रभू. सत्य बोलावं, त्याच्याकडचं पैसे लागत नाही. आदर्श बोलीन, आदर्श चालीन, आदर्श करीन जनलोके. पुढे सांगतो आदर्श करीन, आदर्श करीन कृती जी आहे ती आदर्श असावी. काय आदर्श म्हणजे? आदर्श कशाला म्हणायचं? की ज्या कृतीचं दुसऱ्यानं अनुकरण केलं पाहिजे, आपल्या जीवनात त्यानं उतरली पाहिजे. आदर्श कृती काय? वास्तविक कृती हा कर्माचा भाग आहे. कर्म. आता आदर्श कर्म कोणतं? की ज्या कर्मापासून जीव बंधनात पडतो, मुक्त होतो, असं अकर्तात्म बोधावर येऊन जे कर्म केलं जातं ते कर्म. भजन करा थोडं सांगतो. जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशा साधना करा. काय जन्माभावरूप जो मोक्ष प्राप्त होतो असं जे कर्म आहे ते आदर्श कर्म आहे. आदर्श करीन. गीता पहा. काय कर्म सोडणार अर्जुन पळत होता. त्याला कर्म करायला लावलं का पळायला लावलं? अर्जुनाचं क्षात्र कर्म सोडून तो पळत होता. त्यानं गीता सांगितली. अकर्तात्म बोधावर त्यानं आणलं, लढाईसारखं कर्म करायला लावलं. आपण पहा कर्म घडतंय का शरीरामध्ये? न्यायम वा विपरीतम वा. शरीराचे 3 कर्म, शरीराचे काय वाचेचे जे कर्म आहे, न्याय आणि विपरीत. न्याय म्हणजे विहित कर्म, विपरीत म्हणजे निषिद्ध कर्म, आणि काही मिश्र कर्म असतात. हे कर्म जरी घडत असले तसे ते पंचहेतवाः. हे कर्म घडण्याकरता 5 गोष्टी लागतात. 5 कोणकोणत्या? गीतेत पहा. पण 13व्या श्लोकापासून 16व्या श्लोकावर विचार आपण करा. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथक विविधाच पृथक श्रेष्ठ दैव पंचात्र कारणम. या 5 गोष्टी लागतात. काय? अधिष्ठानम तथा कर्ता. अधिष्ठान म्हणजे आधार. कर्माकरता आधार काय? शरीर आहे. आधार शरीर अधिष्ठान आहे. कर्ता कोण आहे? अहंकार, त्याला जीवात्मा आपण म्हणा. कारण वेगवेगळी इंद्रिय, क्रिया वेगवेगळ्या इंद्रियाच्या प्राणाच्या क्रिया, पृथक चेष्टा, वेगवेगळ्या क्रिया. दैव पंचात्र कारणम. दैव
किंवा प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी असणारे इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता आहेत त्या, हे सर्वाच्या संघाता म्हणून कर्म घडतात. कर्म हे प्रकृतीचे का तुमचे आमचे आहेत? स्वरूपाचे आहेत. स्वरूपाच्या ठिकाणी कर्माचा संबंध नाही मला. काय स्वरूपाच्या ठिकाणी कर्म नाही. कर्म हे प्रकृतीच्या गुणानुसार स्वभाव बनतो आणि स्वभावानुसार शरीर संघाताकडून कर्म घडतात. त्या जीवात्म्याचा काय संबंध आहे? तो फक्त साक्षी आहे. काय दिव्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही पोथी वाचा का खोटं दस्तऐवज करून घ्या, काय दिव्याचा काय संबंध? तो साक्षी आहे. तसा आत्मा साक्षी आहे, पण अज्ञानामुळं बुद्धी विकसित न झाल्यामुळं मी करता म्हणायला, आणि करता म्हणलं की मग भोगता. शास्त्र कर्माचा केले कर्म झाले तेची भोग आले. अगा कर्मे देऊरावे ते ती सुखदुःखी फळावे, पण तयाचे भोगावे देह एका. करता म्हणजे तो भोगता होतो, म्हणून त्याला नसताना दुःखाचे तडाखे भोगावं लागतात. पण आदर्श करणं कोण आहे? काय आहे? अहम करता अकर्तात्मबोध. मी याचा करता नाही आहे, ते सगळं कृष्णाशी अर्पण, न कळता म्हणून तुझे भावी. ही जी भूमिका आहे ही आदर्श कर्माची भूमिका आहे. काय आदर्श करीन, आदर्श राहीन जनामध्ये. आदर्श राहीन याचा अर्थ काय? मी सदाचरणाने वागेन. काय जीवनामध्ये आचार महत्वाचा आहे. सद्गुण आणि आचार, सद्धर्म हे जीवनाच्या यथार्थ कल्याणाकरता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून मी सदाचरणाने वागेन. पुढे सांगतात दुसरं चरण, आदर्श ऐकीले आदर्श पाहिले, आदर्श ऐकीले आदर्श पाहिले, आदर्श पाहिले, आदर्श ऐकीले आदर्श पाहिले, आदर्श ऐकीले आदर्श पाहिले, आदर्श ऐकीले आदर्श पाहिले. आदर्श ऐकीले आदर्श पाहिले, आदर्श ऐकीले आदर्श पाहिले, आदर्श ऐकीले आदर्श 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 ऐकीन आदर्श पाहीन, स्मरीन ते ध्यान विटेवरी. आदर्श ऐकणं म्हणजे काय? काय आदर्श ऐकायला आजकाल काहीच येत नाही. कीर्तनात आदर्श ऐकायला येत नाही. सासू सुनाच्या गोष्टी सांगायच्या काय, आणि टाइमपास करून न्यायचं आहे. तत्वचिंतनाचा विचार राहिला नाही. आदर्श काय करायला मिळणार? आदर्श ऐकणं काय आहे? सद्गुरु मुखातून तत्वमसी महावाक्याचा विचार ऐकणे आदर्श ऐकणे. काय की ज्याच्यामुळं देह तादात्म्य जाऊन काय आपल्या स्वरूपाची जाणीव होऊन तत्चिंतनामुळे त्या स्वभाव आरूढ होणं हे आदर्श ऐकणे. आदर्श ऐकणे काय गुरु योग्य अधिकारी गुरु असेल, अधिकारी शिष्य असेल, तर त्यामध्ये पहिला उपदेश असतो, बा शिष्य न त्वं देहो न प्राण न मनो न देही नेंद्रियानी विकारित्वात विनश्चित्वात दृश्यत्वात घटो यदा.
बा शिष्या तू देह नाही. देह का नाही? आता मी देह नाही म्हटलं किंवा एखादा तू देह नाही, लोक म्हण काय हे काय आहे, वेळेच्या विश्वासण्याच्या लायक झालं काय? काय आपलं स्वरूप खरंच देह नाही. देह का नाही? देहाच्या तिन्ही अवस्था आम्ही पाहतो. सिद्धांत असा आहे, शास्त्र सिद्धांत. घटद्रष्टा घटात भिन्न. जी वस्तू पाहिली जाते त्याच्यावर पाहणारा वेगळा असतो. आम्ही देहाच्या तिन्ही अवस्था पाहिल्या. आम्ही लहानपणी अशा गोट्या खेळत होतो. ही कोणती अवस्था? बाल्यावस्थेचा अनुभव पण सांगतो, तारुण्याचा अनुभव आम्ही सांगतो. आम्ही उडदाची पोती पाठवून फेकत होतो, तारुण्याचा अनुभव सांगतो. वार्धक्याचा अनुभव दुसऱ्याच्या आधार चालताच येत नाही. देहाच्या तिन्ही अवस्था जाणतो. घटद्रष्टा घटात भिन्न या न्यायानं जे जाणलं जातं त्याच्यानं जाणणारा वेगळा असतो, आणि जो जाणतो ते आमचं स्वरूप आहे. इंद्रियाच्या क्रियेचा अभाव आपण जाणतो. मनाची क्रियेचा अभाव आपण जाणतो. काय बुद्धीची क्रियेचा अभाव, क्रिया आणि क्रियेचा अभाव जाणतो. चिंतन केलं तर आणखीन वाढत जाईल. पुढे आपल्याला पुढचा विचार सांगणं महत्वाचं आहे. म्हणून आदर्श ऐकणं म्हणजे योग्य अधिकारी सत्पुरुषाच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा विचार ऐकून त्या बोधावर आरूढ होणं हे आदर्श ऐकणे. आदर्श ऐकणं, आदर्श राहीन, आदर्श आचरण मी जगामध्ये करीन. स्मरण ते ध्यान विटेवरी. ध्यान सांगितलं या ठिकाणी. विटेवर तर परमात्मा ध्यान सांगितलं. याला कोणतं ध्यान म्हणतात? याला प्रतीक ध्यान म्हणतात. काय ध्यानाचे 3 प्रकार आहेत. प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान, अहंग्रहण ध्यान वगैरे. पुढचा विचार आपल्याला करायचा. प्रतीक ध्यान या ठिकाणी सांगतात. आणि 3रं चरण मग पुढे आदर्श आदर्श ध्यायीन, आदर्श भजीन, आदर्श मरीन मरणे माझ्या. काय आदर्श ध्यायीन, आदर्श ध्यायीन.
माझ्या स्वरूपाचं मी ध्यान करेन. ध्यान कशाकरता करायचं आहे? ध्यानाची ताकद आहे मला. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. ही ध्यानाची ताकद आहे. म्हणून ध्यानामध्ये काळ घातला पाहिजे म्हणतात. अवांतर इकडे तिकडे गप्पा छाटत बसल्या काळ जो आहे, काळ आपला ध्यानात गेला पाहिजे. काय त्या ध्यानानुसार ध्येयस्वरूपाला आपण प्राप्त होतो. आदर्श ध्यान म्हणजे स्वरूपाचं ध्यान. आज भज म्हणजे सेवा, सद्गुरूची सेवा. आणि आदर्श मरीन मरणे माझ्या. आता मरणात बी आदर्शपणा आहे का? आता मरणातला आदर्शपणा कोणता आहे? काय आदर्श मरीन मरणे माझ्या. आदर्श मरणं काय त्याचा आपण विचार करू. वास्तविक मरण हा शब्द जो आहे तो महात्म्याकरता नाही, पुण्यवानाकरता नाही. काय वागळू स्मृतीमध्ये धर्माजाला सांगतात, प्रायेण मरणाम नाम पापी नामेव पांडव. मरण शब्दाचा उच्चार हा पाप्या करताय की ज्याची पुण्याची गती होऊ शकत नाही, ज्याची अधोगती आहे त्याच्याकरता मरण शब्द आहे. पुण्यवानाकरता मरण शब्द नाही. काय बरं मरण जे आहे, मरण शरीराचं आहे का स्वरूपाचं आहे? मरणाचा संबंध येतो कुठं? शरीराशी. शरीर नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावकाळ. शरीर नाशवान आहे आणि त्याने शरीराने विभो नैव शाश्वता नित्यसन्य तो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. शरीर अनित्य आहे, ऐश्वर्य शाश्वत नाही. शरीराच्या शेजारी मरण आहे. अरे आपलं मरण जे मनुष्य जन्माला येतो त्याच्याबरोबर मरण जन्माला येत असतं. मृत्यूम जन्मता वीर देहन सहज आहे. आद्यवांत्य सदाप देवा मृत्यूर्वय प्राणिनाम धुवन. वासुदेव कंसाला सांगतात भागवतामध्ये, मृत्यूम जन्मता देहान सहज जायते. देहाबरोबर मरण जन्माला येत असतं. देह चालायला लागलं की मरणही चालतं देहाबरोबर. देह बसला की मरणही बसतं. दूर पासून देह परत आला की मरणही देहाबरोबर परत येत असतं. मरण हे देहाच्या सोबतच असतं. काय मग आदर्श मरण म्हणजे काय? काय मरताना अनेक प्राणी आपण पाहतो. काय मरताना अनेक प्राणी आपण पाहतो. एरवी ऐसण्याची सूत्र विघडता, भूताची उमटे खडाडता. ता का न मरते याचे ता योगांतो नाही. काय मनुष्य मरायला लागल्यानंतर पाय खोरतो, हात आदळतो, तोंड वाकडं करतो, धड पाहतही नाही. ते अवस्था जर चांगल्या माणसानं राहिली पाहिली तो धगावरणार नाही. का न मरते चिंता योगांतो नाही. न मरणाने घाबरत, अवश्य घाबरत. मग मरण कसं मराव हे तुमच्या आमच्या हाती आहे का जे ठरलेलं आहे? कोणाचं मरण कसं येईल सांगू शकतो आपण आपलं? नाही. मग इथं महाराज म्हणतो मरण काय आदर्श मरण माझे हे आपल्या हाती आहे का? मग ते एवढा आत्मविश्वास कसं करतात, कसं बोलतात? त्याचं कारण आहे आत्मविश्वासाची भाषा वापरण्याचं कारण आहे त्यांचा जीवन आदर्श चाललेलं आहे. सगळं बोलणं आदर्श आहे. काय मग आदर्श मरण म्हणजे काय? काय आदर्श मरण म्हणजे काय? काय मरण कसं मराव हे तुमच्या आमच्या हाती आहे का जे ठरलेलं आहे? बोलणं आदर्श आहे.
वागणे आदर्श आहे, राहणे आदर्श आहे. काय ऐकले जीवनभर ते आदर्शच त्यांनी ऐकले. काय म्हणजे केलं जाणार ते आदर्श कार्य सुद्धा मोठं आदर्श कार्य सुद्धा आहे. काय मनुष्याने आपलं जीवन तसं घडवलं तर त्याचा एवढा आत्मविश्वास असतो की आपण शेवटी आपण असं करू. ही आचरणावर ही आत्मविश्वास भाषा अवलंबून आहे. भलता सलता तुमच्या आमच्यासारखी भाषा वापरू शकतो काय. आदर्श म्हणणं म्हणजे जीवनभर ज्याने परमात्म चिंतन केलं, परमार्थ अट्टासाने परमार्थ केला, श्रीगुरूच्या सान्निध्यामध्ये यथार्थ ज्ञान संपादन केलं आणि दृढ अपरोक्षानं म्हणून प्राप्त झाला. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. काय मी हा 3.5 हाताचा हाडामासा देवी नाही. काय हा दृढ विश्वास असतो आणि अशा प्रकारे तो मरणाच्या आधी त्या साक्षात्कारावर पोचलेला असतो. मरणाही अलीकडे मग मिळवणी गेली पुढे. ते मरणाही पहिल्याकडे जातील केवी. अरे मरणाच्याच अगोदर ते स्वरूपाला प्राप्त झालेले. मरण त्यांचे शरीर ते कुठेही पडो कसंही पडो, मरणाच्या ते एकरूप झाले त्याच्याविषयी. याला आदर्श मरण म्हणतात महाराज. अशा या अनुभवावर प्राप्त झाला महात्मा. त्याचं मरण कसं असतं म्हणतं का झाकली घटीचा दिवा नेनो काय झाला के धवा ऐशार्थी पाणवा जो देह ठेवी. याला आदर्श म्हणून म्हणतात. मग त्याच्याकडं कृती तशी अगोदर आदर्श असावं लागते. पुन्हा आदर्श मरणाचं एक दुसरा सांगू आणि आपली सेवा आटोप देऊ. विठोबा भागवता मला प्रसंग आहे. राजा परीक्षित सर्वांगाचं कान करून त्याने भागवत ऐकलं 7 दिवसामध्ये. शेवटी शुकाचार्य म्हणतात राजा तू सर्वांगाचं कान करून ऐकण्याकरता बसलेलं आहे. तहान भूक काही याचं काही त्यांचे उद्गार पहा. महाराज ज्या तहानेच्या आणि भुकेच्या आवेगामुळं मी एका महर्षीचा अवमान केला ती तहान भूक मला अजिबात आठवत नाही. काय त्याचं कारण आहे तुमच्या मुखातून अच्युत कथामृत मी श्रवण करतो आहोत म्हणून मला तहान भुकीची आठवण राहील नाही. आणि एवढंच काय तक्षकातिकासारखं जे मृत्यूची भीतीचं कारण जे आहे त्याचंही मला काही वाटत नाही. कारण भगवान तक्षकादिभ्यो मृत्युभेन बिभिम्य अभिन्नम ब्रह्मनिर्वाणम प्रविष्टम दर्शनतया. या भूमिकेला मी अभिन्न अशा अभयरूप अवस्थेला मी प्राप्त झालो. आता मला मरण आणि मरण समुदायाची भीती राहिलेली आहे. याला काय म्हणतात? याला आदर्श मरण म्हणतात. विठोबा अभंगाचा अल्पपून बुद्धीप्रमाणे भावार्थही झालेला आहे आणि मला वाटतं टाईमही संपलेला आहे. काय आदर्श बोलीन आदर्श करीन जनलोकी आदर्श ऐकीन आदर्श पाहीन स्मरीन ध्यान विटेवरी आदर्श भावीन आदर्श आदर्श ध्येन आदर्श भजीन
आदर्श मरीन मरणे माझ्या आदर्श मरीन म्हणे भगवान देवाचे स्मरण करताची भगवंताचं स्मरण करून देह ठेवणं हे आदर्श म्हणणं अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही ज्ञानेश्वर